नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा, पुणे GMC पदभरती 2025साठी आज आपण गणित व बुद्धिमत्तेचे बघा मित्रांनो प्रश्नपत्रिका या ठिकाणी कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो, या ठिकाणी आज आपल्या या प्रश्नपत्रिकेमध्ये बघा आपण सर्व काही IMP प्रश्नसंच या ठिकाणी कव्हर करत आहोत। म्हणून मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे नवीन असाल सबस्क्राइब करून घ्या आणि यासोबत बघा मित्रांनो आपला हा आजचा भाग 1 आहे। ओके मित्रांनो, लक्षामध्ये असू द्या भाग 1। आता बघा मित्रांनो, याच्या बाद लगेच तुम्हाला भाग 2 भाग 3 जसे मित्रांनो बघा दिवस पलटतील त्या प्रकारे या ठिकाणी बघा आपले भाग देखील समोर जातील। ओके, तर असू द्या बघा लक्षामध्ये। बघा मित्रांनो, सर्व काही या ठिकाणी जेवढे काही प्रश्न या ठिकाणी आहेत बघा ते सर्व या ठिकाणी आपण सोप्या ट्रिकनुसार बघा मित्रांनो सोडवून दाखवणार आहोत। म्हणून बघा संपूर्ण भाग शेवटपर्यंत अवश्य अभ्यास करून घ्या, नवीन असाल सबस्क्राइब करून घ्या। तर बघा, प्रश्न पहिला कशा स्वरूपाने सोडवायचा आहे तर काय म्हणतो, पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती। ओके, काही करायचं नाही बघा, या प्रकारचा कोणताही प्रश्न विचारला एकच ट्रिक सांगतो, ती ट्रिक लक्षामध्ये असू द्या। ओके, 10 क्रमवार संख्या म्हणलंय ना, काय करायचं बघा आता या ठिकाणी। ओके, प्रश्नाचं राईट आन्सर करण्यासाठी सरळ 1 ते मित्रांनो 10 ओके 1 ते 10 संख्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी आता काढायची। ओके, तर त्या 1 ते 10 मध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी सर्वात मधला अंक कोणता आहे तर या ठिकाणी 5 आहे। सरळ 5 घ्या आणि मित्रांनो तो मधला अंक कितव्या स्थानावर आहे तर 5व्या, म्हणजे आणि एक समोर 5 लावून टाका, झाला आपला प्रश्नाचं योग्य आन्सर, जी की क्रमांक ब बघा 55 या ठिकाणी असणार आहे, आपल्याला लक्षात सर्वांना ठेवायचं आहे। ओके, बघा असं काढता येईना गेलं दुसरी पद्धत, ती कोणती, सरळ 10 मध्ये 1 प्लस करा 11, वरी 2 संख्यांचा गुणाकार छेदात 10 घ्या, बे 5 10 11 5 55 आला आपला प्रश्नाचं योग्य आन्सर। ओके, बघा लक्षामध्ये असू द्या, एकदम मित्रांनो सोप्या ट्रिक्स या ठिकाणी सर्व काही असणार आहेत। ओके, आता 10, आता तुम्हाला या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, 11 ते 20 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज। ओके, 11 ते 20 पर्यंतच्या सर्व संख्यांच्या मित्रांनो बेरीजमध्ये काय सर्वात या ठिकाणी बघा मधला क्रमांक कोणता तर 15 आहे। 15 कोणत्या 15 ओके आहे ना, हा 15 कितव्या स्थानावर आहे 5व्या, झालं बेरीज। 21 ते 30 विचारलं, 21 ते 30 मध्ये मधला अंक कोणता 25 कितव्या स्थानावर आहे 5व्या, झालं। 30 ते समजा तुम्हाला 40 विचारलं, 30 ते 40 मध्ये मधला अंक 35 कितव्या स्थानावर आहे 5। ओके, याच प्रकारे तुम्हाला 100 पर्यंत बघा सर्व प्रश्नांचे योग्य आन्सर काढता येतात बघा, जे की लक्षात जर ठेवलं तर मित्रांनो एकदम या ठिकाणी चांगल्या सोप्या ट्रिक्स बघा या ठिकाणी असणार आहेत बघा, जर तुम्ही लक्षात ठेवलं तरच। ओके, बघा पुढचा काय म्हणतो प्रश्न, 120च्या 8% म्हणजे कितीच्या 6% आहे। ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी पान घेतो मी या ठिकाणी, हां या पानावर सोडवून दाखवतो। ओके, तर 120च्या 8% ना म्हणलं आहे, या ठिकाणी 120च्या म्हणलं गुणाकार 8% घेतलं ना, हे 8% छेदामध्ये टक्क्याच्या खाली 100%। ओके, म्हणजे म्हणलं आहे, म्हणून मित्रांनो या ठिकाणी बरोबर घ्या, पुन्हा या ठिकाणी कितीच्या म्हणलं आहे x घ्या, पुन्हा या ठिकाणी च्या म्हणले ना, कितीच्या म्हणले ना, किती म्हणजे x, च्या म्हणजे गुणाकार, 6% घ्या छेदामध्ये घ्या 100। ओके, आता बारी आटी 96, हा 1 0 वरी गेला, हे 100ला 100 जशास तसे, आता बरोबर हे 6 गुणाकारात x 6x आणि छेदातलं 100ला 100 जशास तसं। ओके, आता करा याचा आडवा गुणाकार। ओके, याचा आडवा गुणाकार या 960चा या 100शी आणि या 100चा या 6शी। ओके, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, 6 1 6 उरले 3, 6 6 36 आणि मित्रांनो समोरचा 1 0 म्हणजे किती बघा 160 या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की क्रमांक या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। ओके, लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं मित्रांनो, बघा सर्व काही प्रश्न इम्पॉर्टंट आहेत परीक्षेच्या दृष्टीने। ओके, आजचा हा आपला भाग 1 आहे, म्हणून मित्रांनो या ठिकाणी थोडंशा बघा सोप्या लेवलचे प्रश्न या ठिकाणी आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत। ओके, जसे जसे आपले भाग मित्रांनो वाढत जातील त्या प्रकारे आपल्या प्रश्नांचं या ठिकाणी स्वरूप देखील हाय लेवलचं मित्रांनो बघा या ठिकाणी होऊन जाईल। ओके, बघा म्हणून काय करा सबस्क्राईब करून घ्या, कारण बघा या ठिकाणी आपला मित्रांनो चॅनलवर तुम्हाला या ठिकाणी दररोज आता याच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला नवनवीन या ठिकाणी अभ्यासाला मिळणार आहेत। ओके, अवश्य सबस्क्राईब करून घ्या। तर बघा
मित्रांनो आणखी एक आपल्या या परीक्षेसाठी मित्रांनो एक तुम्हाला महत्त्वाची बात सांगतो, ती म्हणजे काय, तर बघा तुम्हाला जर मित्रांनो ही जर परीक्षा एकाच बारीमध्ये पास करून जर तुम्हाला तुमचं लक्ष्य या ठिकाणी गाठवायचं असेल तर बघा तुम्हाला एक मित्रांनो या ठिकाणी एक आनंदाची बातमी सांगतो त्यासाठी, ती म्हणजे काय, तर बघा या ठिकाणी आपल्या मित्रांनो परीक्षेसाठी बघा आम्ही 5,000 प्लस प्रश्नांचा महाटोकळा बघा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. ओके, जर तुम्ही हा महाटोकळा अद्याप खरेदी केला नसेल अवश्य खरेदी करून घ्या. या मित्रांनो बघा महाटोकळ्यामध्ये तुम्हाला काय भेटेल, तर GK/GS भेटतं बघा मित्रांनो. TCS मोस्ट POK GK/GS 2025 मित्रांनो सर्व काय तुम्हाला चालू घडामोडी प्लस मराठी ग्रामरचे मित्रांनो सर्व काय बघा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो वन लायनरच्या फॉर्मॅटमध्ये सर्व काय प्रश्नाचं संच तुम्हाला आम्ही या ठिकाणी देऊन टाकू. ओके, मराठी ग्रामरचे देखील. ओके, जर तुम्ही आपला हा महाटोकळा जर सध्या जर बाय करायचा विचार करत असाल अवश्य बाय करा. हा आपला क्रमांक आहे 7414-9307 हा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त 150 रुपये फोनपे जीपे जे असेल ते त्याच्याने करा आणि मित्रांनो नंबरच्या या ठिकाणी व्हॉट्सअपला बघा स्क्रीनशॉट तुम्ही टाकून टाका. अवघ्या बघा मित्रांनो 2 मिनिटाच्या आत आम्ही हा महाटोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. ओके, नंबर इथं लिहितो परत एकदा 7414-9307 बघा हा आपला या ठिकाणी क्रमांक आहे. ओके, लक्षामध्ये असू द्या सर्वांच्या. पुढचा मालिकेतील गहाळ क्रमांक या ठिकाणी बघा आपल्याला शोधायचा आहे. तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल एवढाच या ठिकाणी बघा आपल्याला काढायचं आहे. एकदम मित्रांनो बघा सोपा प्रश्न आहे. अवश्य बघा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा कमेंटमध्ये सांगून टाका. ओके, तर बघा पुढचा प्रश्न काय आहे, तर एने 2 लाख रुपये दर साल दर शेकडा 12% दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतले तर एला एकूण किती रुपये सरळ व्याज द्यावे लागेल या स्वरूपाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. काय करायचं नाही बघा मित्रांनो, मी जे तुम्हाला या ठिकाणी ट्रिक्स सांगतो तेवढंच तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायचं आहे. फक्त आणि फक्त तेवढंच तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायचं आहे. ओके, तर बघा आता मित्रांनो या ठिकाणी काय, तर मुद्दल किती आहे बघा, रोख रक्कम 2 लाख रुपये जशाच तशी घेऊन टाका 3, 4, 5. ओके, गुणाकारात 12% दर किती वर्षासाठी 5 वर्षासाठी. ओके, असं मानून घ्या आणि डायरेक्ट छेदामध्ये 100 घेऊन टाका. ओके, आता डायरेक्ट घ्यायचं छेदामध्ये 100. ओके, डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी विचारच करू नका, डायरेक्ट छेद 100. आता हे 2 कॅन्सल, हे 2 कॅन्सल. आता समोरचे 2000 घ्या जशास तसे गुणाकारात 12×5 = 60. आता 6 2 12 आणि समोरचे 4 शून्य म्हणजे किती 1,20,000 या ठिकाणी आपला प्रश्नाचं जे की राईट आन्सर असणार आहे बघा क्रमांक ब. ओके, लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे चौरसाची परिमिती 120 सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. ओके मित्रांनो बघा परिमिती या ठिकाणी किती 120 परिमिती 20 आहे तर त्याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. फक्त आणि फक्त काय करू नका सरळ मित्रांनो, परिमिती काय, तर परिमिती बरोबर 4 गुणाकारात बाजू आहे या ठिकाणी बघा प्रश्नाचं योग्य आन्सर काढण्याचं सूत्र. ओके, तर परिमिती किती आहे 20 बरोबर 4 गुणाकारात आपल्याला बाजू माहीत नाही, बाजूला x म्हणू. आता सरळ हे x बरोबर 20 छेदामध्ये आलं 4 सरळ या ठिकाणी 20. आता 4×5 = 20 म्हणजे किती एक्सची किंमत आपल्याला आली किती 5. मित्रांनो या ठिकाणी क्षेत्रफळ काढण्यासाठी काय करायचं, सरळ 5चा वर्ग घ्या, 5×5 = 25 झालं. मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर जे की बघा या ठिकाणी या चौरसाचे मित्रांनो क्षेत्रफळ किती, तर 25 चौरस सेमी या ठिकाणी असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना बघा ठेवायचं आहे. ओके, जे की मित्रांनो बघा एकदम सोप्या ट्रिकनुसार आम्ही या ठिकाणी तुम्हाला प्रश्नाचं या ठिकाणी राईट आन्सर काढून दाखवलेलं आहे. ओके, लक्षामध्ये असू द्या. पुढचा समुद्राला पर्वत म्हटले, पर्वताला आकाश म्हटले, आकाशाला झाड म्हटले, झाडाला ढग म्हटले, ढगाला जमीन म्हटले तर दरवर्षी पाऊस कोण देतो. ओके मित्रांनो, पाऊस कोण देतो बघा मित्रांनो या ठिकाणी दरवर्षी पाऊस देतं मित्रांनो या ठिकाणी ढग. ओके, तर ढगातून या ठिकाणी पाऊस खाली पडतं तर या ठिकाणी ढगाला आपल्याला काय म्हणलेलं आहे तेवढंच या ठिकाणी तपासायचं आहे. ओके, तर या ठिकाणी काय म्हटलं बघा ढगाला जमीन म्हटले म्हणजे या ठिकाणी बघा जमीन जे की क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे 7वा प्रश्न बघा पुढे कशा स्वरूपाने सोडवायचा आहे. आता बघा हा प्रश्न पाहायला सोपा आहे परंतु सोडवायला अवघड आहे. ओके, अवघड कशा प्रकारे सांगतो,
घड्याळात 3 वाजले असता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल? 3 वाजला या ठिकाणी शिल्लक आपल्याला मिनटं दिलेले नाहीत म्हणजे किती? तर 2 वाजून 60 मिनटं असं आपल्याला या ठिकाणी बघा गृहीत धरावं लागतं. ओके, तर सूत्र काय आहे बघा? सूत्र या ठिकाणी मित्रांनो, सूत्र बघा या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर काढण्याचं बरोबर 30 हेच म्हणजे आवर मायनस 11/2 गुणाकारात एम. ओके, सरळ जरी एम घेतलं तर चालतं. ओके, सरळ. आता काय 30ला 30 हेच म्हणजे हे 2 तास मायनस 11/2 गुणाकारात एम म्हणजे मिनटं, मिनटं किती 60. आता बे एक बे बेत्रिक 6 आणि हा एक 0. आता 30 दोन्ही 60 मायनस 11×3 33 आणि समोरचा एक 0. आता 300 जर 30मधून आपण 60 मायनस केले उरले किती 270. आता मित्रांनो हे 270 हे 180पेक्षा जास्त आहे म्हणून मित्रांनो 180 या ठिकाणी 270मधून जर आपण मायनस केलं तर इथं किती बघा मित्रांनो, जे की 90 अंश बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं शेवटचं आन्सर असणार आहे बघा, जे की क्रमांक 90 अंश या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर. ओके, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे मित्रांनो. डायरेक्ट टू डायरेक्ट मी या ठिकाणी बघा सर्व प्रश्नाचं या ठिकाणी बघा आन्सर काढत गेलेलो आहे, सर्व प्रश्नांचं आन्सर. ओके, तुम्ही काय करा, तुम्हाला जर डाऊट वगैरे असेल डायरेक्ट तुम्ही याच्यातून हे मायनस करा, पुन्हा याच्यातून हे मायनस करून एकदाशी तुम्ही तपासून घ्या. ओके, तर बघा असू द्या लक्षामध्ये एकदाशी तपासून घ्या तुम्ही. पुढचा शेवटचा. सीताचं वय किती 13 वर्षापूर्वी 10 वर्ष होते, तर 30 किती वर्षांनी 45 वर्षाची होईल? मित्रांनो काय सीताचं वय 13 वर्षापूर्वी 10 वर्ष होतं म्हणजे मित्रांनो काय तर 10मध्ये 13 प्लस करा झालं किती 23. हे मित्रांनो 23 हे सध्याचं वय आहे. तर आणखी किती वर्षांनी मित्रांनो या ठिकाणी 45 वर्षाची होईल ती? तर सरळ ते काढण्यासाठी सरळ या 45मधून हे 23 मायनस करा. 5मधून 3 गेले 2, 4मधून 2 गेले 2 म्हणजे किती 22 वर्ष मित्रांनो बघा या ठिकाणी. अनेक 22 वर्षांनी मित्रांनो ती या ठिकाणी 45 वर्षाची होणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके मित्रांनो, तर बघा होते या ठिकाणी आपल्या आजचे मित्रांनो बघा जे की TCS मोस्ट PYQ प्रश्न संच. जर तुम्हाला हा आपला आजचा भाग आवडला असेल भागाला आपला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास अवश्य सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हाच्या अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.